नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे पाकिस्तानची अण्वस्त्रे आणि भारताचा स्वातंत्र्य संग्राम. मित्रांनो, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल श्रीनगरमध्ये बदामी बाग कॅन्टोन्मेंट सैनिकी छावणी मध्ये जाऊन आपल्या सैनिकांशी सुखसंवाद केला. त्यावेळेला ते असं म्हणाले की मी पाकिस्तानच्या विषयात सगळ्या जगाला सावध करतोय आणि मी आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर पाकिस्तानकडून काय धोका निर्माण केला जाऊ शकतो त्याकडे जगाचं लक्ष वेधणार आहे. कारण पाकिस्तान हे अत्यंत बेजबाबदार आणि विकृत मनोवृत्तीचं राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राकडे अण्वस्त्र असणं हा सगळ्या जगाला धोका आहे. त्यामुळे अण्वस्त्र विषयात, अणुऊर्जेच्या विषयात ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांनी पाकिस्तानकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि पाकिस्तानच्या स्वाधीन, पाकिस्तानकडे जी अण्वस्त्र आहेत, आण्विक आयुध आहेत, ती जवळजवळ आपल्या ताब्यात घेतली पाहिजेत. त्यावर कोणाचं तरी नियंत्रण पाहिजे. कारण पाकिस्तानमुळे सगळ्या जगाला धोका निर्माण होऊ शकतो. केवळ भारताला धोका होईल म्हणून मी नाही बोलत आहे, सगळ्या जगाला धोका निर्माण होईल याकडे मी लक्ष वेधतोय. मित्र हो, आपण स्वतंत्र झाल्यानंतर जी आपल्या राजकीय नेत्यांनी, पंतप्रधानांनी, संरक्षण मंत्र्यांनी केलेली महत्वाची राजकीय विधानं आहेत, त्यातलं हे एक विधान आहे की संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांना जगाचं लक्ष पाकिस्तानकडे वेधावं लागलं. कारण पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत, पाकिस्तान विकृत मनोवृत्तीचा आहे, त्यामुळे तो जगाला धोका निर्माण करू शकतो. इतकं हे विधान महत्वाचं आहे. आत्ताच इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीचे परिणाम घोषित झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखांकडे पुढच्या अभ्यासासाठी विद्यार्थी वळत आहेत. मी एक नम्र सूचना करू इच्छितो की काही विद्यार्थ्यांनी इतिहास हा विषय घेऊन आर्ट्सला, म्हणजे कला, साहित्य या शाखांकडे प्रवेश घ्यावा आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी अभ्यास करावा, PhD करावी, डॉक्टरेट करावी. इतका हा महत्वाचा विषय आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची काय वैशिष्ट्ये आहेत? 2 वैशिष्ट्ये आहेत. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातून पाकिस्तान निर्माण झालं ही वस्तुस्थिती आहे. वैशिष्ट्य काय आहे स्वातंत्र्य संग्रामाचं? पाकिस्तान निर्मितीला स्वातंत्र्य संग्रामातला जो अग्रगण्य पक्ष होता त्यांनी एकदाही विरोध केलेला नाहीये आणि ज्यांनी विरोध केला ते देशाचे शत्रू आहेत, ते मुसलमानांचे शत्रू आहेत, ते जातीय आहेत, त्यांना द्वेष पसरवायचा आहे, ते द्विराष्ट्रवादी आहेत, असा खोटा प्रचार काँग्रेसच्या नेत्यांनी केला. हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय आहे की अशा प्रकारे भारताचं स्वातंत्र्य मिळवताना ते अखंड भारताचं न मिळवता ज्यांनी मुस्लिमांचं एक राष्ट्र आधी स्थापन केलं आणि उरलेला जो भाग आहे तो भारत म्हणून मानून त्याचं स्वातंत्र्य
पदरात पाडून घेतलं. असं ज्यांनी केलं त्याच काँग्रेस पक्षाला हिंदूंनी पुन्हा निवडून दिलं, त्यांच्या हातात सत्ता दिली आणि जवळजवळ 70 वर्ष त्यांना राज्य करू दिलं. हे दुसरं वैशिष्ट्य आहे आणि दोन्ही जगातली आश्चर्य मानली जातात. पाकिस्तान निर्मितीला विरोध नाही, जे विरोध केले त्यांना शत्रू मानलं आणि ज्यांनी फाळणी केली त्यांनाच सत्ता राबवायला दिली. आणि त्यानंतर आता इतक्या वर्षांनी 75 वर्षांनी भारताचा संरक्षण मंत्री म्हणतो आहे की पाकिस्तान पासून जगाला धोका आहे. जगाने पाकिस्तानला भारताला विचारलं पाहिजे, अहो हे पाकिस्तान निर्माण कोणी केलं? आता याविषयी तुम्हाला एक गंमत सांगतो. काही वर्षापूर्वी ब्रिटनमधून भारतात काही चित्रपट दिग्दर्शक आले होते आणि निर्माते. त्यांना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावर चित्रपट करायचा होता, विशेषतः जीनांवर आणि पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वैमनस्यावर त्यांना चित्रपट करायचा होता. ते पुण्यात आले आणि विद्वानांशी त्यांनी चर्चा केली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अहो पाकिस्तानची निर्मिती 47 साली झाली, हे याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही असं धरून चाललो की ही दोन्ही राष्ट्र भारत आणि पाकिस्तान ही शतकानुशतके शेजारी राष्ट्र म्हणून राहत आहेत आणि त्यांचं एकमेकाशी पटत नाहीये आणि पाकिस्तान छोटा असल्यामुळे भारत त्याला सर्व प्रकारे त्रास देतोय, तो गिळंकृत करायला बघतोय. तेव्हा पाकिस्तान हा पीडित आहे, शोषित आहे आणि भारत हा शोषक आहे, अशी आमच्या डोक्यात प्रतिमा आहे, डोळ्यासमोर आमच्या ही प्रतिमा आहे. त्याला समजावून देण्यात आलं की 47 मध्ये पाकिस्तान निर्माण झालं, त्याआधी पाकिस्तान नावाचं काही नव्हतं. मग आता आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो की पाकिस्तानमध्ये एवढी अण्वस्त्र निर्माण कशी झाली? समजा आपण असं धरून चालू की काही कारणामुळे आपल्याला मुसलमानांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीत तथ्य आहे असं वाटलं आणि म्हणून आपण त्यांना आमच्या बरोबर राहा असा आग्रह करून, जबरदस्ती करून त्यांना आपल्यात राहू देणं असं न करता आपण उदार मनानं त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतंत्र राष्ट्र व्हा. इथपर्यंत मी समजू शकतो, समजण्याची काही आवश्यकता नाही. चूक ती चूक, तरी पण मी वादासाठी समजू शकतो. पण तो अण्वस्त्रधारी कसा झाला हा प्रश्नच आहे ना. आतंकवाद त्यांनी कसा निर्माण केला हा प्रश्नच आहे ना. कारण पाकिस्तान निर्माण होताना 1920 ते 1947 शेवटची 27 वर्ष गांधींचं स्वातंत्र्य संग्रामातल्या आंदोलनामध्ये गांधींचं संपूर्ण वर्चस्व असलेलं नेतृत्व होतं आणि नेहरू त्यांचे उजवे हात होते. त्यामुळे गांधी तर अहिंसावादी होते. मग अहिंसावादी माणसाच्या हातात नेतृत्व असताना ज्याच्या हातात अण्वस्त्र आहेत असं एक राष्ट्र कसं निर्माण झालं आणि भारताच्या संरक्षण मंत्र्याला सगळ्या जगाला सावध का करावं लागलं? हा कोणाचा पराभव आहे? तुम्ही ज्यांना शत्रू मानलं ते जबाबदार आहेत का पाकिस्तानला अण्वस्त्र धारी बनवण्यामध्ये? का तुम्ही पाकिस्तान निर्मितीला जे सहाय्य केलं त्याच्या मागे राजकीय कारण आहेत की काही वेगळी कारण आहेत? इस्लामला प्रतिष्ठा देणं हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं एक उद्दिष्ट होतं की नाही? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसच्या नेत्यांना आणि इतिहासकारांना द्यावं लागेल.
इस्लामला प्रतिष्ठा देण्याची जबाबदारी हिंदूंवर कोणी टाकली? हिंदूंचा काय संबंध इस्लामशी? इस्लामनं शत्रुत्वच केलंय हिंदूंची. अशा इस्लामला प्रतिष्ठा देण्यासाठी काँग्रेसनं स्वातंत्र्य चळवळ हिंदूंची राबवली आहे. इथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रश्न येत नाही. हिंदू मुस्लिम ऐक्याची भाषा निघण्याच्या आधी मुसलमान अखंड भारताचं स्वप्न घेऊन लढतायत 1200 वर्ष आणि हिंदूंनी त्यांना ते होऊ दिलं नाहीये. काँग्रेसच्या हातात नेतृत्व गेल्यानंतर काँग्रेसनं मुसलमानांना एक प्रकारे आश्वस्त केलंय की तुम्हाला पाकिस्तान मिळेल, काही काळजी करू नका. 8 कोटी मुसलमान पाकिस्तान मागत असतील एकजुटीनं आणि शस्त्र हातात घेऊन, जगातली कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकणार नाही. हे गांधींचे उद्गार आहेत. गांधींचं हजारो पृष्ठांचं वाङ्मय आहे. पाकिस्तान निर्मितीला त्यांनी विरोध केलाय आणि त्यासाठी मी प्राणांतिक उपोषण करेन असं काही केलंय आणि सगळं पणाला लावलंय हिंदूंचं सामर्थ्य. असा एकही प्रसंग येत नाही. गांधींची सगळी शक्ती हिंदूंना समजावण्यात, हिंदूंना शांत करण्यात, हिंदूंचं पौरुष पराक्रम दाबण्यात खर्च झालेली आहे. आता राजनाथ सिंग भारताचे संरक्षण मंत्री जगाला सांगतायत, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने पण त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघातली 5 प्रमुख राष्ट्र अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया आणि फ्रान्स, यातल्या ब्रिटन बरोबर कारस्थान करून ब्रिटन, मुस्लिम लीग आणि काँग्रेस या तिघांनी मिळून पाकिस्तान निर्माण केलंय का? हा संशोधनाचा विषय आणि तो विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. 2 डॉक्टर 2 इंजिनियर कमी झाले तरी बिघडत नाही, पण इतिहास विषय घेऊन हा विषय धसाला लावणारे अभ्यासक आपल्याला हवे आहेत. त्या दृष्टीनं विद्याशाखांमध्ये सुद्धा चळवळ व्हायला हवी की भारताचा स्वातंत्र्य संग्राम परत एकदा, हे सगळं आंतरराष्ट्रीय भान ठेवून. आणि त्याच्या मागची मुख्य प्रेरणा राजनाथ सिंगांचं कालचं वाचन, की त्यांनी जगाला आवाहन केलं की पाकिस्तान हे अत्यंत विकृत आणि बेजबाबदार राष्ट्र आहे, त्यांच्या ताब्यात अण्वस्त्र नको. पण ही अण्वस्त्र निर्माण कोणी केली? कारण पाकिस्तान, मुस्लिम लीग जेव्हा हिंदूंची लढत होतं त्याला त्यांच्या हातात चाकू सुरे होते. चाकू सुरेवाले जे लोक आहेत त्यांच्या हातात अण्वस्त्र कशी निर्माण झाली? याचं कारण पाकिस्तानची भूक आपण समवू शकलो नाही. आपल्याला त्यांच्या घोषणांचा अर्थ कळला नाही. हसके लिए पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान. आपण चांदीच्या तबकात घालून पाकिस्तान त्यांना भेट दिलं, त्यानं त्यांचं समाधान होणार नव्हतं. कारण संपूर्ण भारताचं संपूर्ण पाकिस्तान करणं हे त्यांचं ध्येय होतं. 1200 वर्ष मोगल राजवटीनं आणि एकंदर मुसलमानांनी भारतावर राज्य कसं केलं हे आपण नीट अभ्यासाला नाही. आपले राजकीय नेते जे होते स्वातंत्र्य चळवळीतले, त्यांचा इतिहासाचा अभ्यास अत्यंत कच्चा होता. अपवाद अर्थातच सावरकर आणि आंबेडकर, या दोघांचा अपवाद केला तर गांधी नेहरूंचा इतिहासाचा अभ्यास म्हणावा तसा परिपक्व बुद्धीचा नव्हता. त्यांना मोगल राजवटीतून काय निष्पन्न होणार आहे याचा अंदाज बांधता आला नाही. आणि म्हणून त्यांनी पाकिस्तानची, मुस्लिम लीगची पाकिस्तानची मागणी जेवढ्या गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होती, आणि त्या गांभीर्यानं घ्यायची म्हणजे काय, तर हिंदूंची एकजूट करायची. हिंदूंची एकजूट करणं यालाच काँग्रेसचा विरोध आहे. आणि असा जर विरोध असेल तर मग काँग्रेसनं स्वातंत्र्य संग्राम कोणासाठी केला? हिंदूंच्या एकजुटीनं जगाचं नुकसान नसतं झालं. हिंदूंची एकजूट
संघ सावरकर, गोळवलकर, गांधी, नेहरू हे सगळे एक आले असते तर पाकिस्तान निर्माण झालं नसतं. आणि मग भारताच्या संरक्षण मंत्र्याला म्हणजे राजनाथ सिंगांना जगाला आवाहन करावं लागलं नसतं की तुम्ही पाकिस्तानची अण्वस्त्र ताब्यात घ्या, लक्ष ठेवा. तर याच्या मागे मुळात आपण गेलो पाहिजे की भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचं जे नेतृत्व होतं ते अदूरदर्शी होतं आणि ते भारताच्या हितावर बाधक अशी कृत्य करणारं होतं, हिताला बाधक. तर हा सगळा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असे तात्कालिक जे मतभेद आहेत, तात्कालिक जे प्रतिस्पर्धी आहेत त्याला महत्व कमी आहे. हा जागतिक शांततेचा विषय आहे, त्या दृष्टीनं अभ्यास करायला पाहिजे. कारण या जगामध्ये स्वातंत्र्य संग्राम, पारतंत्र्य, स्वातंत्र्यासाठी प्रयत्न हे सगळं होत राहणार आहे. तर पुढच्या पिढ्यांनी पुन्हा अशा चुका करू नयेत. पाकिस्तान निर्मिती झाली नसती तर त्यांच्या हातात अण्वस्त्र आलीच नसती. तर पाकिस्तान निर्मिती हीच मोठी चूक आहे आणि ती भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातली चूक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण अंतर्मुख झालं पाहिजे. किंवा जगाने काय करायला पाहिजे सांगण्यापेक्षा किंवा ते सांगताना आपणही काय चुकलो, कुठे चुकलो, काय चुकलो आणि त्या चुका आपल्याला भविष्यात साधायच्या असतील, सुधारायच्या असतील तर भारतात जे मुसलमान आहेत ते पूर्णपणे भारतीय कसे होतील आणि पाकिस्तानातले जे मुसलमान आहेत त्यांच्या मनात पुन्हा आपण कधी भारतात जातो आणि अखंड भारत कसा होतो अशी इच्छा निर्माण होण्याच्या दृष्टीनं सगळ्या हिंदूंनी एकजूट होऊन राजकारण केलं पाहिजे असं मला सुचवावंसं वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.